मंडळी, मजेत आहात ना? मजेत. मजेतच राहा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अशी कमेंट केली होती की तुमचं घर कसं आहे ते दाखवा, जे तुम्ही आता राहताय ते. बरं का, व्हिडिओचं टायटल पाहून तुम्हाला असं वाटलं असेल की आम्ही आता नवीन घरात जी शिफ्ट होते ना, म्हणजे आमचं जुनंच घर, स्वतःचं घर, त्याची होम टूर आहे. तर असं अजिबात नाही आहे. आता ज्या घरामध्ये आम्ही रेंटनी राहतोय, भाड्याने राहतोय, त्या घराची आज आम्ही तुम्हाला होम टूर करणार आहोत. तर आई, हो, बऱ्याच दाखवायचं लोकांनी ना? सांगितलंय ना, ताई तुम्ही राहतात ते घर दाखवा, जे तुम्ही भाड्याने घरात राहतात ते घर दाखवा. म्हटलं मी आज रंजिताला सांगितलं, रंजिता आज तू घरी आहे ना, जरा आपण भाड्याने राहतो ते घर दाखवूया जरा. कारण आता लवकरच आम्ही आपल्या आपल्या घरी शिफ्ट होणार आहोत, लवकरच. आणि असं आता मी एक एक दिवस मोजते, कधी होईल, कधी संपेल असं. इच्छा खूप जास्त व्हायला लागली आहे, एक्साइटमेंट वाढलेली आहे. कल्याणी, तुला काय वाटतं आपल्या नवीन घराविषयी? मला तर असं जरा कधी जाते वरती. आता इकडे खूप कंटाळा आलाय. वरती वरती म्हणजे वरच्या घरात मला पण आता कंटाळा आलाय. आता म्हणजे काय काम करावं किंवा काय इथलं वस्तू इथे उचलून ठेवावं ही पण इच्छा वाटत नाही. राहू दे तसं. आणि कुठे काय मिळत नाही, मिळत पण नाही कारण असं की झालंय. आपल्या असं नाही ना की बाबा आपलं इथेच थांबायचं तर आपण सगळं करून ठेवू. आता एवढे 3-4 महिने झाले, 4 महिने झाले ना, 4 महिने झाले. सगळं करून ठेवलं, पण आता इच्छाच होत नाही कुठे काय लावून ठेवावं. एकदा आपण आपल्या घरात जावं आणि सगळं लावावं व्यवस्थित. खरंच असंच झालंय. आता मी हातच नाही लावत. आई बोलत होत्या कधीपासूनच की आपण दाखवूया हे घर, पण मी म्हटलं की नको, आपलं सगळं इकडे अस्ताव्यस्त आहे, सगळं काय दाखवणार याच्यामध्ये. आता कसं आहे, इथे आलो ना तेव्हा सगळं व्यवस्थित लावलेलं होतं, पण आता जायचं वरती म्हणजे वरच्या घरी जायची इच्छा झाली ना, आता कुठल्याच वस्तूला हात इच्छाच नाही होत. फक्त जातात, गॅसजवळ जेवण करतात, जेवतात, झाडू मारतात, अशी हीच कामं करतात. पण बाकी साफसूफ आम्ही काहीच नाही त्याच्यामध्ये करत. वेळ पण नाही मिळत, त्यातमध्ये वेळ पण नाही मिळत. वरून खाली खालून घरचं वर काम पण अशीच चालल्यात की नाही कामं. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही दोघींनी साडी नेसली आणि कल्याणीने का नाही नेसली, तर कल्याणी सांग जरा, तू साडी का नाही नेसली ते. मी शाळेतून आताच आली म्हणून मी साडी नाही घातली, मग ड्रेसच घातला. कंटाळा आलेला थोडा. कंटाळा आला ना, आता झाली शाळेतून जेवली आणि मला लगेच व्हिडिओची शूट झाली आपली का लगेच मला बाहेर जायचंय एका ठिकाणी बसायला, तर मग मी साडी नेसली. चला आता आम्ही ते राहतो, आता 4 महिने झाले राहतात ते घर तुम्हाला आज दाखवते. चला 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 तो चले. चला. हा आहे आमचा देवारा. वरती जो आईंच्या बेडरूममध्ये देवारा होता तो तसाच आणलेला आहे आणि इथे ठेवलेला आहे. हे वरच्या कपाटाचं छोटं पार्टिशन निघालं होतं पार्टवरचा, तर त्याच्यावरतीच हा देवारा ठेवला. आणि हे तिन्ही पार्ट असे लावले आम्ही आणि त्याच्यावरती असे देव लाईनशीर ठेवले, कारण की ही ईस्ट वेस्ट आहे ना. आणि आता कसं दिवाळी होती ना, त्याच्यामुळे दिवे लागायचे, म्हणून मग इथेच दिवे ठेवले होते. आता हे दिवे जातील सगळे मध्ये असं. आणि हा नारळ आमच्या कुलस्वामिनीचा आहे. इथे उपासना ठेवते बाजूलाच. ज्या वस्तू आम्हाला वापरात येत नाहीत त्या वस्तू इथे ठेवल्या आहेत, जशा माझ्या बॅग आहेत वगैरे, ज्या कधीतरीच वापरात येणार आहेत त्या सगळ्या मी इथे ठेवल्या आहेत. नंतर मग ते सगळं आता रिकामीच होणार आहे म्हणा. इथे आमचा हे टी व्ही, मम्मीचा जो बेडरूम मधला टी व्ही होता ना, तोच टी व्ही आहे. तो आम्ही इथे हॉलमध्ये लावला, कारण आईंना टी व्ही लागतो. मग आईंचा 11:30, 12, 1 वाजेपर्यंत टी व्ही असतो, त्या हिशोबाने मग आम्ही इथे हा टी व्ही लावला. म्हणजे या टी व्हीला सेटअप बॉक्स आहे. मग आईंचे सगळे जे सिरियल असतात ना ते याच टी व्हीवरती दिसतात. आमच्या आतल्या टी व्हीवरती सेटअप बॉक्स नाही आहे. सगळे स्मार्ट टी व्ही आहेत पण आतल्या टी व्हीला सेटअप बॉक्स नाही, कारण की आई इथेच टी व्ही बघतात म्हणून. माझी पर्स असते रोजची, ती मी इथेच ठेवते. ओवीची पुस्तकं पण इथेच ठेवलेली असतात. सगळं थोडंसं ठीक आहे. आणि ही आहे ओवीची इथे बॅग असते ठेवलेली. इथे रजिस्टर आहे, रोहनला काय काय लिहायला लागतं त्याचं, त्यामुळे इथे ठेवलेलं आहे ते. आमचे जे काही नवीन कुरिअर वगैरे आले की 2-3 दिवस यामध्ये असतात, त्याच्यानंतर आम्ही त्याला काढतो आणि मग त्याचा वापर करायला सुरुवात करतो. जे काही असेल ते सगळे तेच इथे भरले आहेत. आणि हे बघा इथे तर आहेत औषधं वगैरे, थोडी मोठी तेल औषध वगैरे जे काही वापरासाठी लागतं रोजच्या, ते इथे आम्ही ठेवतो. ओवीचा गल्ला आहे हा, आता आईने नवीनच आणलेला. हे आपले एक सबस्क्रायबर आहेत ताई, मनोरला राहतात, तर त्यांनी हा दिला होता आणि हा आईंनी आणला होता. आणि हा फोडून पण झाला आहे ओवीचा बरं का,
हा तर आम्ही इथे फेविक्विकने चिटकवला आहे. आणि ही बडीशेप आहे, ही भाजून ठेवली यामध्ये. इथे आईंच्या गोळ्यांचा डबा आहे, हा बघा. आता आईंच्या खळामध्ये तिथे जाईल. आमच्या हॉलमध्ये सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे माझ्या नवऱ्याचं ऑफिस, ते म्हणजे इथे आहे. हे बघा, इथे आहे. हे 2 PC आहेत. एकावरती व्हिडिओ बनवले जातात यूट्यूबचे, आणि एका PCवरती व्हिडिओ बनवले जातात फेसबुकचे. आपले यूट्यूबचे 3 चॅनल आहेत, क्रेझी फूडी रंजिता, बिंग रंजिता आणि OVN ममा, असे हे 3 चॅनल आहेत. तसाच फेसबुकचा आपला एक पेज आहे, त्याचं नाव आहे क्रेझी फूडी. अजून नसेल फॉलो केलं तर करून घ्या. त्याच्यावरती फक्त रेसिपी येतात, फक्त रेस्टॉरंटचे रिव्ह्यू येतात, बाकी घरचे ब्लॉग काहीच येत नाहीत. इथे रोहन बसतो आणि काम करतो. ही चेअर इथून इथून असा सरकवत असतो. आणि ह्याच्यामध्ये त्याचं सगळं कॅमेऱ्याचं सामान ठेवलं. हे बघा, हे कॅमेरे, माईक, हे सगळं ह्याच्यामध्ये असतं. हे बघा, इथे पण आहे त्याचं कॅमेऱ्याचे स्टँड वगैरे, माझा गॉगल, असं काय काय ठेवलेलं असतं. आता हा जो होता तो देवारा होता पूर्वी, म्हणजे जे कोणी अगोदर जे राहत होते त्यांनी हा देवारा खरं तर बनवलेला. आम्हाला बंद असा ठेवायचा नव्हता म्हणून आम्ही ओपन केला देवारा. आणि इथे सगळं बॉक्स भरून ठेवलेले आहेत, म्हणजे जे सामान आपल्याला डायरेक्ट वरती जाऊन लावायचे त्याचे सगळे बॉक्स करूनच ठेवले तिथे. रात्रभर काम केल्यानंतर थकवा येतो, मध्ये मध्ये अशी डुलकी काढायची असते, म्हणून हे जे दिवाण आहे ते बेडरूममध्ये होते तिकडच्या, तर तिकडच्या बेडरूममधलं दिवाण काढलं आणि हॉलमध्ये आणून ठेवलं, कारण मग रात्री झुलकी काढायची असते का, मग इथे झोपतो. आणि रोहनला झोपायला वाजतात सकाळचे 6, 4, 5, 6 हा टायमिंग आहे त्याचा पहाटेचा झोपायचा. मग त्यावेळेस तो इथेच झोपतो. मध्ये यायचा पूर्वी, मध्ये हाक मारत आईंना, नाहीतर बेडरूममध्ये. पण नंतर मग आम्ही असे जागे व्हायचो ना, म्हणून मग तो बोलतो की नको, माझ्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब नको अजिबात. तसं माझा नवरा अजिबात कोणाला त्रास देत नाही. त्याला आवडत नाही झोपेतून उठवणं, कोणाला त्रास देणं, असं अजिबात नाही देणार. त्याला मी उलट सांगणार, अरे मग सांगायचं ना, तुला झोप आलेली तर मी उठली असती आणि गेली असती दुसऱ्या बेडरूममध्ये. नाही, तू झोपलेलीस ना, तर कशाला उठवू, असं थोडंसं. आणि हा आहे आमचा पाळणा, जो ओवीच्या आजीने ओवीला गिफ्ट केला होता बड्डेला, 5व्या बड्डेला. आणि इथे आहे ओवीचं स्टडी टेबल. ही आहे चेअर, प्रतीकने घेतली होती आईंसाठी, जी आपल्या गावात होती, ती गावातून इकडच्या घरी आणली. मग कधी इथे बसतात आई, कधी इथे बसतात आई. ही आहे आईंची खुर्ची. आणि नाऊ इट्स टी टाईम. आणि चहामध्ये हा आहे रोहनचा चहा, हा आहे माझा चहा, हा आहे आईंचा चहा, हा आहे कल्याणीचा चहा, हा आहे नवलेशचा चहा. आणि चहासोबत काय, बिस्किट, खाकरा. हां, खाकरा. चालू. आता जर आम्ही चहा पितो आणि मग भेटतो बरं का. चहा पिऊन झालेला आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवलं नाही ते म्हणजे आमच्याकडची तुळस नाही दाखवली तुम्हाला. ही बघा, चला दाखवते बाहेरून. ओवी बाय. आणि माझं बाळ आता चाललंय ट्युशनला. क्या प्रॉब्लेम है बेटा? धूल जा रही है, कल नया लाते हैं. बाय. हा कंदील आहे, हा आम्ही घेतला होता दादरवरून 2 वर्ष आधी. इथे आहे आमची तुळस अशी, 1, 2, 2, 3 तुळस आहेत. आणि इथे कपडे वाळत घातले जात आहेत. असे तर रोज घरात असतात, लवकर धुतले का, पण आज लेट धुतले होते ना, त्याच्यामुळे मग स्टँडला लावले. आणि अर्धे कसे सलोनचे कपडे आहेत ते, मग सलोनचे कपडे लवकर थोडेसे, ॲटलिस्ट थोडेसे वाळले गेले तरी मग पॅक करीन आणि मग उद्या पाठवून देईन सलोनला. आणि ते मोठा असा ओटा आहे, आपल्या गावाला कसा असतो तसा अगदी. हे माझ्या ओवीने बनवलेलं तोरण. हे पाहिलेत का तुम्ही? ओवीच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी होती तेव्हा हे तोरण बनवलं होतं, ते हे तोरण आहे. प्रतीकची गाडी उभी आहे दारामध्ये, पार्किंगमध्ये आहे. इथे प्रतीकची गाडी आहे दारात. इथे कूलर आहे, हा जुना आहे कूलर आमचा. आणि इथे आपले एक सबस्क्रायबर होते, आम्ही नाशिकला गेलो होतो ना, तेव्हा त्यांनी ही गिफ्टमध्ये दिली होती फ्रेम. ही फ्रेम हे ओवीच्या बारशाचा फोटो आहे. हा पण ओवीच्या बारशाचा फोटो आहे आजीच्या सोबत. आणि इथे बाबांचा फोटो आहे, म्हणजे आमच्या सासऱ्यांचा. आणि इथे बाजूला कॅलेंडर आहे. हे आहेत ना छोटे छोटे कंदील, तर हे कंदील जे आहेत ते पण आम्हाला नाशिकचे आपले सबस्क्रायबर होते, त्यांनी दिले होते, असे भरपूर दिले होते. मग आम्ही काही पडघ्याला लावले, काही इथे लावले, काही मी वरच्या घरात नेऊन लावले होते दिवाळीच्या दिवशी. आणि इथे हे टेबल आहे, टेबलावरती सगळं सामान भरलं आहे, रोहनचा लॅपटॉप आणि बरंच काय काय आहे, पुस्तकं आहेत ओवीची. आणि खालती हे ब्लँकेट आहेत, हे वाटायला जायचे. काही ब्लँकेट आम्ही रोहनचा वाढदिवस होता ना त्या दिवशी वाटले,
आणि काही तसेच आहेत, तर ते नंतर पुन्हा वाटणार आहोत. इथे ओवीची जुनी सायकल आहे. तुम्ही म्हणते ही गोण कसली, तरी तांदळाची गोण आहे. आम्ही त्या दिवशी मामांकडे गेलो होतो ना वाड्याला, तर ते मामांनी हे तांदूळ दिले होते. ही ओवीची जुनी सायकल इकडे. हे आमचं सेंटर टेबल जुनं, आता नवीन येईल. आणि इथे सगळे जे पायपुसणी वगैरे असतात धुवून सुकवून इथे ठेवतो घडी घालून. आता तात्पुरतं हे सगळं असंच आहे. जुन्या बालद्या वगैरे. हे कल्याणीचं हेल्मेट आता नवीन घेतलेलं ते इथेच ठेवलंय. इथे मशीन चालू आहे. मशीनमध्ये पार्लरचे कपडे धुतले जात आहे. इथे टॉयलेट आहे आणि इथे बाथरूम आहे. असे हे दोन्ही वेगवेगळे आहेत इकडे खालती. आणि इथे बेसिन आहे. तोंड धुवायचं त्यात झालं. आणि आता हा आहे किचनचा पार्ट. इथून सुरुवात करते तुम्हाला आई दाखवायला. आई या. आणि ए आहे आमचं किचन. बघा किती मोठं आहे, केवढं मोठं बघा. आणि इथे आम्ही सगळी रोजची वापरायची भांडी लावल्यात. इकडे डबे ठेवल्यात. इकडे अजून भांडी आहेत आपली रोजची. मसाला हळद काढून ठेवतो आम्ही मोठ्या डब्यात, म्हणजे मध्ये ठेवलेला असतो, पण आम्ही असे रोजचे वापरायला मसाला हळदीचे काढून ठेवतो. आणि ह्या सगळी असंच सगळी भांडी लावलेली आहेत. माझे कुकर आहेत बघा 3-4 आमचे. आणि हा फ्रीज. इथे हे कपाट आहे. याच्यात असंच काय काय ठेवतो आम्ही. पुस्तकं आहेत ओवीची, तिच्या काय ॲक्टिव्हिटी असतात त्या. इथे आमच्या पाण्याच्या बाटल्या, असंच काय काय ठेवलेलं आहे. फ्रुट्स वगैरे आणली काय? हां. आणि इथे ताटं ठेवतो, इथे कप ठेवतो. इकडे भांडी सगळी. हे दुपारचं जेवण राहिलं इथे ठेवलं आहे. गोडे तेलाची किटली आहे. चपातीचा थर्मास आहे. मसाल्या हळदीचा डब्बा, दुधाचं. आता गॅस मगाशी सगळं साफ वनिता करून गेली. इथे आपलं साखरेचा डब्बा असं सगळंच ठेवलेलं असतं. आम्ही सामान सगळं महिन्याचं एकदाच भरतो. हे सगळं असं ठेवलेलं आहे. कपड्याचे साबण, अंगाचे साबण, कपड्याची पावडर, साखर चहा इकडे ठेवलेली आहे वरती. अजून हे इकडे आपल्याला लागते ते अंडी, काय काय सामान आहे सगळं इथे ठेवते. ओव्हन आहे आमचा इथे. ते असंच काय काय आहे ते एका ह्याच्यात ठेवून दिलं आहे सगळं. इथे आमचे तांदूळ ठेवल्यात. आणि हे बघा इथे सगळी खोकी पॅक करून ठेवल्यात. ते आता आम्ही घरी जाऊ तेव्हा सगळं असंच उचलून न्यायचं आणि तिकडे लावायचं. असं आहे आमचं. सगळी नवीन भांडी आहेत त्याच्यात. असं आहे आमचं किचन. आणि हे बघा मेन म्हणजे इथे कांदे बटाटे लसूण ठेवते. इथे डबे सगळे ठेवलेले आहेत. इथे मेन म्हणजे आमची चिंच वर्षाची, ती महत्त्वाची आहे खूप. आणि हे सगळे डबे इथे पिशव्या पटकन लागली काढली दिलं काय भरून. मिक्सर वगैरे सगळं मी इथे ठेवलेलं आहे. असं आहे आमचं. पिठाचं ते बघा आम्ही असे खाली ठेवलेत कोपऱ्यात. आणि तिकडे गोडे तेलाचा ड्रम आहे. लाईन आहे ती खाऊच्या डब्यांची आहे. ही पिठाच्या डब्यांची आहे. आणि इथे डाळींच्या डब्याची वगैरे आहे. आणि तिकडे गोडे तेलाचा ड्रम ठेवलेला आहे कोपऱ्यात. कल्याणी चल आता तू दाखव बरं. आता इकडचे दोन्ही बेडरूम तुम्हाला कल्याणी दाखवेल. हां हां चला माईक सुपूर्त करा. माझ्यासोबत राहा. पहिला हा बेडरूम. हां, का तो बेडरूम? लाईट चालू करा. हा एक छोटासा बेडरूम आहे. इकडे ओवीचे कपडे सगळे. हे ओवीचाच कपाट आहे. इकडे पण ओवीचे कपडे आहेत. हे ओवीचे तेल पावडर सगळ्यांचीच आहे. इकडे कपाट, हे दादांचं कपाट, हे ताईंचं कपाट, हे पण ताईंचं कपाट आहे. वरती ओवीची खेळणी आहेत. तिकडे वरती पण सांग ना. हा इकडे वरती हे पण ताईंचंच आहे. हे बघा लगेच ताईंचं आहे बघा. ओवीची हे पण ओवीचीच खेळणी आहेत. हा हे दादाचं आहे. हे सगळं कपाट दादांचं आहे. लगेच ताईंचं आहे. हे ताईंचं आणि हे गावाला नेला. हा इकडचं पण होता तो गावाला घेऊन गेलो. गावाला नेला. तुम्ही काही व्हिडिओमध्ये मागच्या बघितलं असेल की इथे दिवाण होतं आणि मी आणि कल्याणी इथे बिछाण टाकून झोपायचो. पण आता 2 दिवस पूर्वीच असं झालंय की दिवाण बाहेर गेलाय आणि हा बिछाना इथे असतो. मग ती दोघं जण इथे झोपतात. मी आईंच्या सोबत तिकडच्या बेडरूम मध्ये झोपते. मी ओवी आणि आई तिकडे असतात. रोहन हॉलमध्ये असतो. प्रतीक कल्याण इथे असतात. आणि हा आमचा जुना टीव्ही. आमचा नवीन टीव्ही. हा नवीनच करत नवीनच आहे. हा हे सगळं आता वरती जाणार. हे ओवीचं जेवणाचा टेबल आहे. आधी स्टडी टेबल होता, आता जेवणाचं झालं. स्टडी टेबल तिचा बाहेर आता 2 आहेत ना म्हणून. हा हे आहे ओवीची नवीन सायकल बर्थडेला दिलेली. इथे अजून 2 सायकल आहे तिकडे. हा इकडे टॉवेल सुकवतात. इकडे ही पण ओवीची खेळणी आहेत सगळे. ओवीची खेळणी. हे याच्यात काय ठेवलं? शूज स्टँड दोन्ही. पण ते अजून आता खाली आहेत सध्या.
आहेत पण ते वापरत नाहीयेत. फक्त एकच जोड चप्पल सगळ्यांची काढली. माझे फक्त शूज आणि चप्पल आणि एक शूज आहेत ते मी गाडीमध्ये ठेवलेत. आणि रोहनचे शूज आहेत बाहेर, कल्याणीचे सँडल आहेत बाहेर. म्हणजे सगळ्यांची एक एक जोडच आहे, माझी फक्त 2 जोड आहेत. आणि हा आहे दरवाजा. खरं तर एंट्री इथून आहे हा एंट्री इकडनं आहे. आणि तिकडून पण आहे. हा आपल्या इकडनं गेल्यानंतर पहिल्याच माळ्यावर आपलं घर आहे. आता आपण हा बंद करूया. चला इकडे इथे येऊ का? हा चला. उकडून सुरू करून इकडे आमचं टॉयलेट बाथरूम आहे. बेड. बोल तू बोल तुम्ही ऐकते, बोल तू. हे ताईंचं कपाट आहे. हे सुद्धा ताईंचं कपाट आहे. पूर्ण भरलेली आहेत. असं दरवाजा खोलल्यानंतर कपडे अख्खे सगळे बाहेर येतात. आता नाही, तू उघडूनच दाखव. आणि हे कपडे पण कपाटामध्ये जागा नाही होते म्हणून आम्ही वरती ठेवले. नाहीतर ते कपाट उघडल्यानंतर सगळे अंगावर येतात. उघडणार तू, उघडून आता दाखवच. आता उघडून नाही, बघा किती व्यवस्थित लावले म्हणून ते व्यवस्थित ठेवलेत म्हणून पडत नाहीत. हे वरती ठेवले ना म्हणून पडत नाहीत आता. आणि हे आहे आईंचं, माझं आणि आमच्या तिघांचं कपाट. हा ड्रेसिंग टेबल आहे, याची काच फुटलेली आहे. आता सध्या त्या काचीत बघतो. हा आता सध्या इकडेच बघतो सध्या तरी. हा त्यांचा आहे. याच्यामध्ये ताई बघतात, याच्यामध्ये मी बघते. ह्याच्यात बोलते तू याच्यामध्ये जाडी दिसतात, त्याच्यामध्ये बारीक दिसतात, म्हणून मी तिकडे बघते. म्हणून आता काय केलंय, सगळ्यांना वर गेल्यावर सगळ्यांना सेपरेट कपाट दिलेली आहेत. ज्याचं त्यांनी कपाट सांभाळावं, त्याच्या त्यांनी चाव्या मी थोडासा मस्का लावलेला आहे. ते म्हटलं ज्याच्या तरी चाव्या सांभाळायच्या. माझ्याकडे कोणी चाव्या नाही द्यायच्या. आईना पण थोड्या दिवसामध्ये थोडंसं आई थोडीशी जागा आहे अशी करून माहिती का, अगोदर देते मी सगळ्यांना जागा, सगळ्यांची कपाट वेगळी हळूहळू करून सगळे हडपले जातात सगळे. कपाट असतं, त्यांचे कपडे बाहेर, माझे कपडे आतमध्ये. नाही सगळे मिक्स होतात. सगळ्यांचे कपडे मिक्स होऊन जातात. असं आहे. आणि इथे हे सगळं ओवीच आहे सध्या. काहीच नाहीये. नाही आहे, बॉडी लोशन आहे माझं याच्यामध्ये. ओवीचं बॉडी लोशन आहे. हे बघा, हे ममाअर्थचं ओवीचं बॉडी लोशन, ओवीची पावडर. आणि हे आहे ओवीचं डिओड्रेंट. हे रेली स्प्रे आईंसाठी. हा पण असा स्प्रे आहे, बॉडी स्प्रे आहे. बस हे सगळं आहे. आणि हे आमच्या बॅग आता काढल्यात बाहेर, कारण पुढच्या महिन्यामध्ये याच महिन्यात जायचं होतं. मग ते पोस्टपोन झालं, कॅन्सल झालं. मग आता पुढच्या महिन्यात जायचं. मग म्हटलं की बाहेरच ठेवूया, त्याला मस्त स्वच्छ धुते वगैरे, क्लीन वगैरे झाली का मग नंतर त्याच्याने आपण पॅकिंग करून ठेवून देऊ. मग वेळेवरती घाई नको व्हायला. आता तर सध्या तरी आम्हाला 10 दिवस वेळच नाही मिळणार आहे, कारण आता ऑलमोस्ट घराचं काम झालेलं आहे. मग शिफ्टिंगची घाई करायची आहे ना. ही ओची स्कूल बॅग, ती मला पण होणार. चला निघायचं आता निघूया. हे ओवीचं आहे. याच्यामध्ये ओवीच माझ्या हात नाही जाते आता. याच्यामध्ये ओवीचे क्लिप, लबर, ह्याच्यात खेळणी, ह्याच्यात क्लिप. हा इकडे खेळणी आहेत, इकडे त्याच्यामध्ये क्लिप, लबर, अजून इथे आमच्या बाईंची पुस्तकं आहेत. हा इकडे थोडीशी पुस्तकं आहेत, थोडे बॅग आहेत, थोडे कपडे आहेत. ती पण पिशवी बाईंचीच आहे. हा नाही ती आईंची आहे. अच्छा, आईंची आहे. ओवी आणि आई इथे झोपायच्या, मी तिकडे झोपायची. मग आईना एकट्यांना झोप नाही येत. मग आई, मी आणि ओवी असे आम्ही 3 जण इथे झोपतो. आणि तिकडे 2 जणही झोपतात. रोहन बाहेर जातो. जेव्हा दिवाण नव्हता तेव्हा मग ओवीचे बाबा, आई आणि ओवी असे 3 जण इथे झोपायचे. मी आणि कल्याणी तिथे झोपायचो आणि प्रतीक दिवाणावर होता. तुम्हाला हे आमचं भाड्याचं घर कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जरा पसारा आहे, जरा सांभाळून घ्या, कारण का आता जायची वेळ लागल्यात वरती. त्यामुळे जास्त काय आम्ही इकडचं तिकडे करत नाही, आहे तिकडेच ठेवलेलं आहे. जरा सांभाळून घ्या. आणि कसं घर वाटलं ते कमेंट करून सांगा. आई 4 महिने आपण ह्या घरामध्ये राहिलो, तुम्हाला कसा वाटला इकडचा अनुभव ते सांगा. सुरुवातीला जरा मजा वाटली, खाली होतं ना, पण थोडी मजा वाटत होती. पण नंतर मग आता कंटाळा यायला, आणि खरंच आता कंटाळा यायला लागला. म्हणजे असं जाते कधी घरी असंच झालं आहे मला. शेवटी आपलं घर ते घर ना हो, कसंही असलं तरी. काल रात्री आम्ही 12 वाजता वरच्या घरात गेलेलो. असंच मनात आलं, प्रतीकला ह्यांना सांगते चला आपण वर जाऊया. तर आम्ही 3 चौघं निघाले.
तेव्हा रोहनही निघाला. मग आम्ही सगळेच गेलो. चांगले अर्धा पाऊण तास बसले होतो. खूप बरं वाटलं. तुम्हाला मला पण मस्त कसं वाटलं? आणि खाली याची इच्छा नव्हती. आणि ह्या घरात कसं वाटते तुम्हाला? पहिला छान वाटलं, असं मोकळं मोकळं, मोठं आहे, मोकळं आहे असं वाटत होतं. पण नंतर आता कसं आता कसं असं झालं की अरे आपलं घर झालेलं आहे, आपण कधी आपल्या घरात जाणार असं असतं ना. तर आता तुम्हाला लवकरच आपलं 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 तुमचं माझं आपलं घर लवकरच बघायला मिळेल. असेच व्हिडिओ पाहत राहा. कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हे कसं वाटलं. आणि तुम्हाला सगळ्यांनाच इच्छा असेल आपलं नवीन घर पाहण्याची, तर आपण लवकरच आम्ही तुम्हाला दाखवू. तर असेच बघत राहा, हसत राहा, मजा करत राहा, कुटुंबासोबत राहा, अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय.